आणि आणखी एक अपडेट हाती येते ती म्हणजे निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवावं असं शिंदे गटानं म्हटलेलं आहे। 27 सप्टेंबरला पुढचे निर्देश देण्यात येतील असं घटनापीठानं यावर म्हटलंय। तर पुढची सुनावणी आता पुन्हा एकदा 27 सप्टेंबरला होणार आहे। तोपर्यंत राज्यातला सत्ता संघर्षाचा पेच कायम असेल। मात्र शिंदे गटाकडून बरेच प्रश्न आणि बरेच मुद्दे उपस्थित केले गेलेत। मुख्य म्हणजे निवडणूक आयोगाची स्थगिती उठवा ही महत्त्वाची मागणी शिंदे गटानं आता सुप्रीम कोर्टामध्ये केलेली दिसतेय। निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवावं असंही शिंदे गटानं म्हटलेलं आहे। निवडणूक आयोगाची स्थगिती उठवा असं शिंदे गटानं म्हटलेलं आहे आणि चिन्ह गोठवा असंही आता शिंदे गटाकडून सांगितलं गेलेलं आहे किंवा तशी मागणी केली गेलेली आहे। एकंदरीत 27 सप्टेंबरला प्रतिपक्षाचा युक्तिवाद ऐकू असं या सगळ्यावरती घटनापीठानं म्हटलेलं आहे। तर या सगळ्याबाबत आता प्रतिपक्षाची बाजू किंवा तो युक्तिवाद ऐकण्यासाठी 27 सप्टेंबरपर्यंतची वाट पाहावी लागणार आहे। प्रदर सुनावणीला सुरुवात होतानाच वेळेविषयी विचारलं गेलं होतं महाधिवक्त्यांना की किती दिवसांचा वेळ लागेल आणि त्यावरून टाइम पिरियड फिक्स होतोय का असं वाटत असतानाच आता पुन्हा एकदा सुनावणी पुढे ढकलली गेली आहे। आणखी अपडेट्स घेऊया। आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्याशी जोडले गेलेत दिल्लीतून। रामराजे, सध्याचे हे अनेक अपडेट्स हाती येत आहेत। शिंदे गटाकडून अनेक मागण्या केल्यात, विशेषतः निवडणूक चिन्हाबाबतची मागणी केली गेली आहे। काय याबाबतचे सविस्तर आणखी तपशील आहेत? बिलकुल, आता कोर्टामध्ये नेमकं काय चाललेलं आहे हे आपण जाणून घेणार आहोत। तर विशालजी, मला सांगा की 27 तारीख जी दिलेली आहे, 27 तारखेला नेमकं काय होणार आहे आणि आता सुप्रीम कोर्टामधला युक्तिवाद संपलेला आहे का? आता सुप्रीम कोर्टाचा युक्तिवाद अजून संपलेला नाही आहे। ज्या पद्धतीनं जे इंटरलोक्युटरी ॲप्लिकेशन असतं, म्हणजे ज्या पिटिशन पेंडिंग आहेत, परंतु एकनाथ शिंदे यांच्याकडून जे पिटिशन दाखल केलेलं आहे, IA दाखल केलेलं आहे, त्या ॲप्लिकेशनमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की आमचं जे इलेक्शन कमिशन समोरचं जो प्रकरण आहे त्याची स्थगिती उठवा, यासाठी तो आई आहे। कोर्टात असं म्हणणं आहे की आम्ही तुमचं सगळं ऐकून घेऊ 27 तारखेला, 27 सप्टेंबरला। तोपर्यंत तुमची जरा ताकद जर तुम्ही ठेवा बाजूला, तोपर्यंत आम्ही हे मूळ प्रकरणाकडे पाहतो की नेमकं याच्यामध्ये तुमचं काय म्हणणं आहे। अच्छा, म्हणजे की जो IA दाखल केलेला आहे एकनाथ शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला स्थगिती देऊन या संदर्भात, त्याच्यावरच फक्त 27 तारखेला होणार आहे सुनावणी असं समजायचं का? फक्त जो आई आहे, जो इलेक्शन कमिशन समोरचं जे प्रकरण स्थगिती दिलेली आहे सुप्रीम कोर्टाने, ती स्थगिती उठवण्यासाठीचा तो आई आहे। आई म्हणजे ॲप्लिकेशन आहे आणि त्या ॲप्लिकेशनची सुनावणी कोर्ट म्हणतं की आम्ही 27 तारखेला करू, तोपर्यंत तुम्ही तुमची शक्ती वाचून ठेवा। अच्छा, पण मग आता काय कोर्टामध्ये? 27 तारखेपर्यंत समयसीमा निश्चित करणार आहे, म्हणजेच वेळ निर्धारित करणार आहे 27 तारखेपर्यंत जे संपूर्ण हेरिंगचा, आणि जो लिस्ट झालेला आहे ना त्या संदर्भात पण ते 27 तारखेपर्यंत समयसीमा म्हणजे शेड्यूल निश्चित करणार। अच्छा, पण मग आता 27च्या आधी आता काय होणार आहे का? अजून हेरिंग सुरूच आहे, त्यामुळं अजून काही सांगता येत नाही हेरिंगची डेट कधी असेल काय, पण आता सध्या पण हेरिंग चालूच आहेत। अच्छा, पण हेरिंगमध्ये आता कोणता मुद्दा येतोय? तोच मुद्दा आहे की जो निवडणूक आयोगाच्या संदर्भात पक्षचिन्ह आणि येणाऱ्या काळातल्या निवडणुका, पोटनिवडणूक, विधानसभा, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आवश्यक असणारं पक्षचिन्ह, त्यावर दोन्ही बाजूंना आर्ग्युमेंट चालू आहे आणि निवडणूक आयोगाची भूमिका सुद्धा सिनियर ॲडव्होकेट दातार सुद्धा मांडत आहे त्यांची। अच्छा, पण जर IA जर 27 तारखेला 27 सप्टेंबरला सुनावणी घेतली जाणार असेल तर मग आता कोणते मुद्दे घेण्यात येतील प्राधान्याने असं वाटतंय? आता सध्या तर इलेक्शन कमिशन ह्याच विषयावर सुनावणी चालू आहे। दोन्ही गटाचे म्हणजेच सिनियर ॲडव्होकेट नीरज कौल हे एकनाथ शिंदेच्या वतीनं आर्ग्युमेंट करत आहे। त्यात ते सांगत आहे की पक्षचिन्ह किती महत्त्वाचं आहे आणि जी प्रोसिडिंग चालू आहे त्याच्यावर जे स्टेटस को होता पूर्वी, तो जी प्रोसिडिंग चालू ठेवावी आणि स्टेटस को होता तो त्याला थोडं म्हणजे जी स्थिती आहे ती स्थिती मेंटेन करण्याची होती, तिला हे करून ते स्थगिती काढून ती प्रोसिडिंग चालू करावी असं त्यांचं म्हणणं आहे। याच्यामध्ये निवडणूक आयोगाची महत्त्वाची भूमिका येते, कारण निवडणूक आयोगाच्या तर्फे कोणते मुद्दे आता मांडले जाऊ शकतात का? कारण दोन्ही गट, शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून मांडले जात आहेत, परंतु निवडणूक आयोग काय म्हणतंय, म्हणजे त्यांना असं स्थगिती किंवा देता येऊ शकते कारण ती स्वतंत्र यंत्रणा आहे। सुप्रीम कोर्ट म्हणजे कुठल्याही प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्ट कारवाई करू शकतं। आर्टिकल 142 खाली सुप्रीम कोर्टाला सर्व अधिकार आहेत। कुठलीही प्रोसिडिंग बायपास करू शकतं अथवा नवीन तुम्हाला डायरेक्ट करू शकतं, त्यामुळे सुप्रीम कोर्टाचे अधिकार अबाधित आहेत, त्यात काही प्रॉब्लेम नाही। पण आता प्रश्न येतो ते इलेक्शन कमिशनच्या अधिकारांचा। इलेक्शन कमिशन ही कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे आणि इलेक्शन कमिशन समोर जे प्रकरण आलेले असतात त्यामध्ये इलेक्शन कमिशन प्रोसीड करत असतं।
त्याच्यामध्ये दुसऱ्या कुठल्याही अथॉरिटीचा हस्तक्षेप शक्यतो केला जात नाही. आणि आपल्याला असं लक्षात येईल की जे कागद दाखल झालेले आहेत इलेक्शन कमिशन समोर, त्याच्यामध्ये विविध प्रकारचे ॲफिडेव्हिट्स असतील, त्या संदर्भातले पक्षाचे जे नियम बायलॉज आहेत त्या बायलॉज संदर्भात जे काही कागद आहेत ते दाखल केले असतील. आणि आता विषय असा आपल्यासमोर आहे की ही जी स्थगिती उठवण्यासंदर्भातलं जे शिंदे सरकारांनी जे प्रकरण IE दाखल केलेलं आहे, जे ॲप्लिकेशन आहे, कोर्ट त्याच्यावर म्हणतं की आम्ही आत्ताच ऐकणार नाही आहे ते IE. आम्ही ज्यासाठी कॉन्स्टिट्यूट झालेलं आहे, कारण हे बेंच कॉन्स्टिट्यूट झालेलं आहे ते IE ऐकण्यासाठी नाही आहे. मग मला एक प्रश्न विचारायचा आहे की जर आताच आई ऐकणार नसेल की स्थगिती द्यावी का नाही, तर मग निवडणूक आयोगाची प्रक्रिया सुरू राहणार का नाही राहणार, म्हणजे काय असणार आहे? याच्यामध्ये निवडणूक आयोगाच्या वतीनं काही मुद्दे मांडले जाऊ शकतात, ज्या मुद्द्यांमध्ये महत्त्वाचा विषय असतो. कारण की एक पॉलिटिकल पार्टीची आत्तापर्यंतचे जे कागद त्यांच्यासमोर आलेले आहेत ते कदाचित फार मोठ्या प्रमाणात कागद असतील आणि ते तपासायला सुद्धा वेळ लागू शकतो. त्यामुळं घाईगडबडीमध्ये इलेक्शन कमिशन समोर तरी त्याच्या संदर्भामध्ये निकाल घेतला जाऊ शकत नाही. आणि तो जो वेळ लागणार आहे, कदाचित इलेक्शन कमिशन असं म्हणू शकेल की आमच्या समोरचे जे कागद आहेत त्यांची मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं आमचं प्रोसिडिंग सुरू राहू द्या असं म्हणू शकतात. आणि अशा प्रकारचा युक्तिवाद केला जाऊ शकतो. बिलकुल, कारण मूळ मुद्दा जो येतोय तो चिन्हाच्या संदर्भामध्येच येतोय की हे चिन्ह जे आहे आणि निवडणूक आयोगाची जी प्रक्रिया आहे त्या संदर्भामध्येच कपिल सिब्बल हे सुद्धा जोरदार मुद्दे मांडतायत की लवकर सुनावणी घेऊन हे प्रकरण निकाली काढावं आणि निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेला स्थगिती द्यावी. याच्यामध्ये काय आहे की जे आपण पाहू शकतो की जे उद्धव ठाकरे यांच्याकडून ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टामध्ये सर्व गोष्टी मांडल्या जात आहेत, त्या मांडल्या जात असताना त्यांनी ज्या गोष्टी इथं प्रेस करतायत त्यांचं एकच म्हणणं आहे की तुम्ही जोपर्यंत ज्या पिटिशनपासून सुरुवात झालेली आहे डिस्क्वालिफिकेशनच्या, त्यामुळं शेड्यूल 10 जो आहे तो विषय तुम्ही एकदाचा मार्गी लावा. म्हणजे ज्या पद्धतीनं काही आमदार, काही खासदार पक्षाच्या पक्षश्रेष्ठींच्या जे सांगून दिलेले नियम आहेत त्याला त्याचे पालन करत नाहीत आणि पालन न करता, पक्षाच्या आदेशाचं पालन न करता ते आपल्या स्वतःच्या मनानं त्यांच्या पद्धतीनं ते कारवाई करत आहेत आणि सरकार पाडण्यामध्ये त्यांचा मोठा हात आहे. आणि विशाल जी आता एक ताजी जी माहिती आहे ती कपिल सिब्बल यांनी एक युक्तिवाद केलेला आहे की जर निवडणूक आयोगाकडे हे प्रकरण जर गेलं आणि त्यांनी जर सुनावणी सुरू ठेवली आणि जर शिंदे गटाकडे जर हे चिन्ह गेलं तर आतापर्यंत जी प्रक्रिया जी केलेली आहे उद्धव ठाकरे गटाकडून ती सगळी व्यर्थ जाईल, एक भीती व्यक्त करण्यात आलेली आहे. त्यामुळे जोपर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये काही ठरत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने सुनावणी घेऊ नये, अन्यथा आमच्यावर मोठा अन्याय होईल अशी एक भीती जी आहे ती व्यक्त केली जात आहेत की शिंदे गटाला चिन्ह गेलं तर म्हणजे की जेवढे प्रयत्न केलेत आतापर्यंत सुनावणीमध्ये येऊन वेगवेगळे मुद्दे मांडले, डॉक्युमेंट सबमिट केले, ते सगळं व्यर्थ जाईल. ही परिस्थिती जी आहे ती सेम परिस्थिती आहे ज्यावेळेस गव्हर्नरनी विश्वास मत सादर करा अशा प्रकारचं पत्र दिलं होतं. ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये हे पत्र आलं होतं त्यावेळेस देखील कपिल सिब्बलांचं हेच म्हणणं होतं की जर तुम्ही विश्वास मत सादर म्हणजे करण्यासंदर्भातलं जर आता हे पत्रासंदर्भात जर कारवाई झाली तर याच्यामुळं सरकारासंदर्भामध्ये फार न भरून येणारा लॉस होईल. तशीच काहीशी मला वाटतं अशीच परिस्थिती आता त्या इलेक्शन सिम्बॉल संदर्भात आहे. त्यामुळे इलेक्शन सिम्बॉलमध्ये सुद्धा त्यांचं जे म्हणणं आहे की इलेक्शन सिम्बॉल आमचा जाईल आणि तो जर एकदा गेला तर मग त्यानंतर हे जे आम्ही एवढे पिटिशन आम्ही जे कारवाई करतोय, जे काही कायदेशीर कारवाई करतोय त्याला काही अर्थ राहणार नाही. बरं, 27 सप्टेंबरची जी माहिती आहे ताजा की 27 सप्टेंबरला ही तारीख आता ठेवण्यात आलेली आहे, म्हणजे की 20 दिवस पुढे ढकलण्यात आलेले आहे, म्हणजेच की सप्टेंबरच्या अखेर. मग याचा परिणाम काय होऊ शकेल आणि निवडणूक आयोगाची प्रक्रियेला स्थगिती दिली की नाही हे कसं करणार, का ते ऑर्डरमध्ये बघावं लागणार किंवा आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे शेड्यूल डिसाईड केलं जाईल कॉन्स्टिट्यूशन बेंचचं, त्या शेड्यूलमध्ये त्यांनी प्रथम काय केलं, त्यांनी IAला 27 तारखेला ठेवलंय आणि त्यांनी सर्वांना विचारलेलं आहे, अटॉर्नी जनरलला पण विचारलेलं आहे की तुम्हाला किती वेळ लागणार आहे या प्रकरणाला, कारण की हे प्रकरण कॉन्स्टिट्यूशनल व्हॅलिडिटीचा विषय आहे. याच्यामध्ये जे कायदे आहेत ज्या संदर्भामध्ये आता खूप मोठा प्रश्न आपल्या देशासमोर आलेला आहे आणि आज देशातील बहुतेक राज्यांमध्ये ही परिस्थिती आहे. त्यामुळं देशाच्या सर्व छोट्या राजकीय पक्षांची तर
याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. आणि देशामध्ये जे डिस्क्वालिफिकेशनचा विषय आहे तो विषय पण आता एकदाचा निकाली काढण्यासंदर्भातच हे कॉन्स्टिट्यूशन बेंच तयार झालेला आहे. बरोबर आहे. नाही, पण कपिल सिब्बल आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा ते मांडतायत की जे अपात्र आमदार आहेत ते अपात्र आमदार आहेत आणि ते निवडणूक आयोगाकडे सुद्धा गेलेले आहेत. मग जर त्यांना जर चिन्ह मिळालं किंवा त्यांच्या बाजूनं जर न्याय लागला तर जे अपात्र ठरलेलं आहे त्याचं काय होणार? म्हणजेच की पुन्हा त्यांना पात्र आहे असं समजलं जाणार का? किंवा मग सिम्बॉल जर त्यांच्याकडे गेलं तर ही सारखी भीती जी आहे ती व्यक्त केली जाते. हे ज्या पद्धतीनं आता जे त्यांचं आर्ग्युमेंट चालू आहे कपिल सिब्बलांचं, ते आर्ग्युमेंट आहे की या परिस्थितीमध्ये जर एखादी ऑर्डर सुप्रीम कोर्टाने जर आता पास केली तर आता जे काही त्याचं नुकसान होणार आहे ते भरपाई न होणार आहे. आणि ते नुकसान न होऊ देण्यासाठी आणि हे जे कॉन्स्टिट्यूशन बेंच तयार झालेलं आहे ज्या कारणासाठी हे तयार झाले त्या कारणाला जोपर्यंत पूर्ण उत्तर न्याय मिळत नाही तोपर्यंत त्याला पुढे घेऊन गेलं नाही पाहिजे असं त्या पद्धतीचं म्हणणं आहे त्यांचं. बिलकुल. पण मग आता 27 तारखेपर्यंतची ही वाट बघावी लागणार आहे आणि बेंच जे आहे ते सर्वांकडूनच लेखी जे आहे ती म्हणणं जे आहे ते मांडून घेईल. परंतु आणखीन एक मला एक ताजा प्रश्न विचारायचा आहे, कारण कालचीच आपल्याकडे एक ताजी बातमी आहे की राज्यपालाने 12 आमदारांची जी यादी आहे ती फेटाळलेली आहे आणि त्या संदर्भामध्येच एक याचिकासुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये आलेली आहे. तर त्याच्यावर काय परिणाम होईल का या संपूर्ण निकालाचा? आणि दुसरा एक मुद्दा आहे की जर 27 सप्टेंबर ही जर तारीख दिली असेल तर मग पुढच्या ज्या BMCच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत मग त्या कधीपर्यंत होणार आहे? कारण 40 दिवसाचा कालावधी असतो इलेक्शन कमिशननं हे जाहीर करण्यासाठी. मग 27 सप्टेंबरला जर सुनावणी घेतली नंतर पुन्हा हेअरिंग चालणार तर मग याचा अर्थ काय समजायचा की निवडणुका पण पुढे ढकलल्या जाऊ शकतील, कारण सिम्बॉलचा निकाल अजून लागलेलाच नाही आहे. मग यावर्षी तरी निवडणुका होतील का हा प्रश्न निर्माण. नाही, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण मागं पाहिलं OBC आरक्षणाच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने फार स्ट्रिक्ट भूमिका घेतली होती, परंतु नंतर सुप्रीम कोर्टाने तेच OBC संदर्भातला जो रिपोर्ट आहे त्याच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने सरकारला विचारलं की तुम्हाला हा रिपोर्ट मान्य आहे का, आणि तो रिपोर्ट मान्य आहे का आणि जर असेल तर आम्ही त्याला पुढे कॅरी ऑन करू. ते पण विषय क्लिअर झाला. त्यामुळं आता असा विषय आहे की आता ज्या पद्धतीनं गव्हर्नरांनी जी यादी नाकारलेली आहे हा गव्हर्नरांचा अधिकार आहे. तुम्ही त्यांना डबल अप्रोच करू शकता. म्हणजे असं काही नाही की गव्हर्नरांकडे तुम्ही गेलात आणि नाकारलं म्हणून ते थांबत नाही विषय. आणि आता याचिका जी सुप्रीम कोर्टात केलेली आहे तर आता तुम्ही पाहतच आहेत की ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टाने गव्हर्नरांच्या अधिकारासंदर्भातला किंवा त्यांनी घेतलेल्या ॲक्शनचा काय इम्पॅक्ट होतो. तर हे जे आता जे बेंच जे ऐकतं हे सगळं प्रकरण, या प्रकरणामध्ये हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की गव्हर्नरांच्या पॉवर्स काय आहेत आणि गव्हर्नर हे मुख्यमंत्र्याच्या सोबत राहून काम करतात की ते इंडिपेंडेंटली काम करू शकतात आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा काय इम्पॅक्ट होऊ शकतो. म्हणजे आपण पाहिलं की मागं सुप्रीम कोर्टाने गव्हर्नरांच्या दिलेल्या पत्राला सुद्धा थांबवलं नव्हतं. म्हणजे सुप्रीम कोर्ट ते करू शकतं, परंतु आपण पाहताय की ज्युडिशरी कदाचित या बाकीच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये कुठल्याही थांबवण्याचा काही प्रयत्न होतोय असं काही मला वाटत नाही. राज्य मला सांगा तारीख 27 तारीख 27 तारखेपर्यंत समयसीमा निर्धारित होणार आहे. म्हणजे 27 तारखेला मॅटर लिस्ट होईल तो भाग वेगळा, पण 27 तारखेपर्यंत समयसीमा निर्धारित होणार आहे आणि ते शेड्यूल कळू शकतं 27 तारखेच्या आत. म्हणजेच ते कशी हिअरिंग होणार, काय होणार वगैरे. आणि जो आहे त्यांनी परवा दिवशी फाईल केला होता त्या आयच्या संदर्भात सुद्धा सुनावणी ह्याच मॅटरच्या अंतर्गत होणार आहे. म्हणजेच जे शेड्यूल ठरण त्याच हिशोबानं तो आहे सुद्धा डिसाईड होईल. जे त्यांना तात्काळ हवं होतं ते सध्या मिळताना दिसत नाही किंवा आज त्यावर निर्णय झालेला नाही असं मला वाटतं. त्याचबरोबर स्पष्टता अजून आलेली नाही. अजून जी रिटर्न ऑर्डर येईल त्यावर ते कळू शकतं की आज कोणाला रिलीफ मिळाली किंवा नाही हे अजून काही सांगता येत नाही. मुद्दा आहे की लाल मातीतली कुस्ती म्हणजे